Hello everyone, welcome to your English class. In today's video lecture, we are going to start a new poem. The poem number 2.1. The name of the poem is Cherry Tree, which was written by a very famous poet Ruskin Bond. विद्यार्थिनींनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका कवितेला सुरुवात करणार आहोत. कवितेचं नाव आहे चेरी ट्री. या कवितेचे कवी आहेत रस्किन बॉन्ड. बिफोर गोइंग टू स्टार्ट आवर पोएम, लेट अस डिस्कस सम आइस ब्रेकर ॲक्टिव्हिटीज ऑन पेज नंबर 65. पेज नंबर 65 वरती काही आइस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी आहेत, ती पहिल्यांदा आपण डिस्कस करत आहोत. The first activity is trees are revered because it means we respect the trees because they gives us joy, they gives us food, medicine, wood and many more useful things. That's why we respect the trees. आपण रिस्पेक्ट का करतो ट्रीचा? रेवर्ड मीन्स रिस्पेक्ट. आदर का करतो? कारण इट गिव्स अ लॉट ऑफ थिंग्स. सो वी रिस्पेक्ट द ट्रीज. So here I have completed the two answers and two options. So you have to try and complete the remaining options and write it in your notebook. अशा पद्धतीने आपण वृक्षांचा आदर का केला पाहिजे याबद्दल दोन आन्सर आपण ऑलरेडी तर लिहिलेले आहेत. राहिलेले आन्सर्स तुम्ही स्वतःच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करून लिहायचे आहेत. Then the next activity is in column A shows your involvement in a growing a tree as well as the stages in the life of a tree. But in a column B, the feelings you experience at all the stages, match them appropriately. पहिल्या कॉलममध्ये the information showing the information about the different stages of trees. पहिल्या कॉलममध्ये काय दाखवलेत? प्रत्येक हे ट्रीच्या काय दाखवलेत? वेगवेगळ्या स्टेजेस दाखवल्यात. ग्रोईंगनुसार त्याचे स्टेज कसे आहेत, वाढीनुसार. अँड इन द सेकंड ऑफ कॉलम द शोज द फिलिंग यू एक्सपिरियन्स. तुम्ही प्रत्येक स्टेजेसला त्या वृक्षाची जशी जशी वाढ होते त्यातला एक्सपिरियन्स तुमचा कसा आहे तर आपल्याला इथं डिस्कस करायचा आहे. सो लेट अस सी द फर्स्ट पॉईंट. यू प्लांटेड अ सॅपलिंग. When you planted a sapling means small plant. आपण एक छोटंसं रोपटं लावतो. So the answer of that first match pair is you wanted to make beginning because it is the beginning situation of a tree as well as your life. Okay, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस झाड लावता ही तुमची काय झाली? बिगिनिंग सिच्युएशन. सो द करेक्ट आन्सर इज यू वॉन्टेड टू मेक बिगिनिंग. तुम्हाला सुरुवात करायची आहे की झाड लावायचं. ओके, देन यू वॉटर द प्लांट. When you planted the sapling, then you drop some waters on a plant. त्यावेळेस तुम्ही थोडंसं पाणी ओतता ज्यावेळेस तुम्ही झाड लावल्यानंतर. इट इज शोईंग दॅट यू केअर्ड फॉर इट. द आन्सर इज यू केअर्ड फॉर इट बिकॉज यू केअरिंग ऑफ अ प्लांट. म्हणजे तुम्हाला त्याची काळजी वाटते म्हणून तुम्ही त्याला काय केलं? पाणी घातलं. बरोबर आहे. इन द थर्ड, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. हिअर द शूट मीन्स काही पालवी फुटते किंवा अंकुर येतो झाडाला. अँड देन यू सॉ द फर्स्ट टाईम देर आर सम ऑफ द लिव्स ग्रोईंग ऑन अ प्लांट. देन इट इज शोईंग दॅट इट इज अ न्यू एक्सपिरियन्स अँड एक्साइटमेंट ब्रॉट एक्साइटमेंट अबाउट यू. द आन्सर इज द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू. इट इज अ एक्साइटमेंट मुवमेंट बिकॉज द ट्री ग्रोईंग अप. ही झाडाची काय वाढ आहे आणि तीच आपल्याला काय दाखवते? एक्साइटमेंट, आपल्याला एन्जॉयबल मुवमेंट दाखवते. देन यू फेन्स द प्लांट. फेन्स मीन्स यू हॅव टू प्रोटेक्ट द प्लांट. म्हणजे तुम्हाला काय करायचं? कुंपण घालता. बिकॉज युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. द आन्सर इज युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट द प्लांट. तुम्हाला काय का तुम्ही फेन्सेस घालता त्याला कडनी, कुंपण का घालता? कारण तुम्हाला त्याची काय करायची? प्रोटेक्शन करायचं आहे, त्याचं संरक्षण करायचं आहे. सो दिस इज द आन्सर. सो आय ऑल्सो रिक्वेस्ट टू यू, यू हॅव टू कम्प्लीट ऑल द रिमेनिंग 3 मॅच द पेअर्स अँड ट्राय टू राईट आन्सर इन युअर नोटबुक. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राहिलेल्या 3 मॅच द पेअरची उत्तरं लिहायची आहेत.
ऑलरेडी आय हॅव टोल्ड द 4 आन्सर ऑफ द मॅच द पेअर्स. मी ऑलरेडी 4 मॅच द पेअर्स सॉल्व करून दिलेत, राहिले 3 तुम्ही सॉल्व करायचे आहेत. So let us start a poem. First of all, we discuss the information about poet. The poet name is Ruskin Bond, who was born in Kasoli, Himachal Pradesh in 1934. He has written hundreds of short stories, essays, novellas, and more than 30 books for children. रस्किन बॉन्ड यांचा जन्म कसोली, हिमाचल प्रदेश या गावामध्ये झालेला आहे. त्यांनी he writes so many genres in English. He writes hundreds of short stories. अनेक लघुकथा लिहिलेल्या आहेत, एसेज लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, अँड मोर दॅन 30 बुक्स ऑफ चिल्ड्रन्स. त्यांनी 30पेक्षाही जास्त लहान मुलांची बुक्स लिहिलेले आहेत. हिज फर्स्ट नॉव्हेल इज द रूम ऑन द रूफ. ही त्यांची पहिली कादंबरी आहे. इन 1942 ही रिसीव द साहित्य अकॅडमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. 1942 साली त्यांना भारतातील साहित्य अकॅडमी अवॉर्ड इंग्लिश लिखाणाबद्दल त्यांना मिळालेला होता. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट पोएट. सो लेट अस स्टार्ट आवर पोएम. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and water it once and went to bed. 8 years before, the poet recalled his memory, and he also recalled that 8 years ago he had placed the cherry seed in the grass. 8 वर्षापूर्वी त्याला आठवतं की मी 8 वर्षापूर्वी काय केलं होतं, एक चेरीचं बी त्या ग्रासमध्ये लावलं होतं. अँड मस्ट हॅव द ट्री of my own, and he wanted to he remember that he wanted to have his own cherry tree. त्याला एक आठवतं की मला त्या काळात त्याला वाटत होतं की माझं सुद्धा एक स्वतःचं काय असावं, एक चेरीचं झाड असावं. ओके. देन ही वॉटर इट वन्स अँड वेंट टू बेड. वन टाइम in that time he watered the plant, but after some times he forgot watering the plant, and he forgotten that that plant he planted in a grass. त्याला विसरून गेला की आपण एक झाड लावलं होतं, फक्त एकदा त्याने पाणी दिलं आणि ते विसरून गेला. and forgot but cherries have a way of growing, though no one caring very much or knowing. And suddenly that summer, near the end of May, I found a tree had come to stay. In that way, in this way, we show that the poet carelessness about cherry tree. When he planted the seed of a cherry tree, but he forgotten, and he survived the plant in a nature. But all that after some times, the cherry tree who growing and survive, and at the end of the summer, the poet noticed that a small cherry plant where he had placed the seed growing among the tall and wild grass. Then when in a summer season, the poet saw that the small tree which was growing in a tall and wild grass, among the tall and wild grass, त्याला दिसतं की ह्या पूर्ण गवताच्या सानिध्यामध्ये, पूर्ण गवतांनी घेरलेल्या ह्याच्यामध्ये एक छोटंसं त्याला काय दिसतं, त्यांनी ते लावलेलं चेरीचं झाड त्याला दिसतं. देन इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 months child lost in the tall grass running wild. Then he noticed that it was a small 5 months old sapling, and no one can see it in the grass because there are so many tall grass surrounded by the cherry tree. ज्यावेळेस त्याला कळतं की हे छोटंसं 5 महिन्याचंच एक सॅपलिंग आहे, रोपटं आहे, परंतु ते दिसत नाही कारण त्याच्या बाजूनेचं काय झालं, पूर्णपणे गवताने त्याला वेढलेलं आहे. अँड देन द गोट्स एट द लीव्स
The grass cutters scythe split apart and monsoon blight. When he also saw that the goats ate the small leaves of a चेरी ट्री. त्याला दिसतं की काही शेळ्या त्या काय करत आहेत, त्या झाडाच्या ज्या चेरी ट्रीच्या म्हणजे पानं खात आहेत. अँड ऑल्सो द ग्रास कटर स्किथ हिअर द वर्ड स्काइथ मीन्स अ लॉंग हँडल टूल विथ द लॉंग कर्व ब्लेड टू कट द ग्रास अँड ग्रेन. स्काइथ मीन्स इट इज अ टूल कटिंग द ग्रास अँड ग्रेन. एक असं एक प्रकारचं एक साधन आहे की त्यातनं ग्रास आणि ग्रेन्स आपण कट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. वेन द मॅन हू कटिंग द ग्रास देन ही ऑल्सो कट द सम लीव्ज ऑफ अ चेरी ट्री. ज्यावेळेस तो माणूस तो कट करायला जातो त्यावेळेस त्याच्याबरोबर त्या टूलबरोबर त्या चेरी ट्री पण कट होत होती. सो दिस इज द सिच्युएशन इन अ मान्सून सीझन वेन द पोएट सॉ. Then in the summer season, then in the monsoon season he saw that split apart and monsoon blight shriveled the slender stem. Even so, when the poet says that blight, here the word blight means disease, rog, and then shriveled the slender stem. Shriveled, here the shriveled means वाळून जाणे. When the poet saw that in a monsoon there is a disease shriveled the little cherry sapling. त्या चेरी ट्रीवर काही असा एक रोग आला होता आणि त्यामुळे त्याचं जे स्लेंडर स्टीम आहे, जो वरचं खोड आहे ते पूर्णपणे वाळून गेलेलं होतं. इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू shoots grow. The young tree struggle upward thrust its arm in a fresh fire's lust. But the next spring season, the poet saw that the plant was not only alive but had 3 new shoots. ज्यावेळेस कवी पुन्हा बघतो स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतूमध्ये, तेव्हा त्याला दिसते की हे झाड पूर्णपणे वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्याला 3 नवीन पाने सुद्धा फुटलेली आहेत. Then it eagerly pushing upwards toward the sunlight, and also it wanted to grow upward and he wanted to doing thrust. म्हणजे thrust means pushing upward towards the suns and airs, and it struggling somehow to stay alive. तो ते जे झाड आहे ते जिवंत राहण्यासाठी काय करत आहे, धडपड करत आहे. अँड इट आर्म्स फ्रेश फायर्स लस्ट. फायर्स मीन्स तीव्र जोरात किंवा ॲग्रेसिव्ह आपण म्हणू शकतो त्याला. ही वॉन्टेड टू ग्रो अँड ही वॉन्टेड टू इट वॉन्टेड टू अलाइव अँड ही डिझायर लस्ट मीन्स इच्छा. त्याची एक इच्छा असते त्या झाडाची की त्याला जगायचं आहे. सो इट इज द स्ट्रगल. द पोएट शोज दॅट हाऊ द चेरी ट्री गेटिंग स्ट्रगल फॉर ग्रोईंग इन अ स्प्रिंग सीझन. त्या वसंत ऋतूमध्ये वाढण्यासाठी कसं त्याची धडपड चालू आहे त्या चेरी ट्रीची, हे आपल्याला दिसत आहे. सो डिअर स्टुडंट, इन दिस लेक्चर वी सॉ दॅट हाऊ द पोएट हू प्लांटेड द सीड 8 years before, but he forgotten that. Then he saw that the situation of a cherry tree in the summer season, all the grass around surrounded by the cherry tree, and it was hiding before the grass. त्या चेरी ट्रीला आपण ह्याच्यामध्ये समर सीझनमध्ये त्यांनी पाहिलं की ते झाड पूर्णपणे त्या गवताच्या ह्याच्यामध्ये ते झाकून गेलेलं आहे. अँड ऑलवेज द गोड्स एटिंग सम लीव्ज ऑफ अ चेरी ट्री. काही जे शेळ्या पण खातात आहेत. इन अ मान्सून सीझन इट्स बिकम्स लाईक श्रिवल्ड. त्याला पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. बट इन अ स्प्रिंग सीझन द पोएट शोज दॅट द स्ट्रगल ऑफ अ चेरी ट्री. पण त्या स्प्रिंग सीझनमध्ये आपल्याला काय दिसतं, त्या चेरी ट्रीचं आपल्याला स्ट्रगल दिसतं. इट वॉन्टेड टू ग्रो अँड वॉन्टेड टू अलाइव्ह. त्यात आपल्याला दिसतं की त्याला त्या चेरी ट्रीला जगायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिसतं. सो दिस इज द फर्स्ट स्टांजा वी डिस्कस्ड इन दिस लेक्चर. द रिमेनिंग स्टांजा or remaining lines we discuss in a
next lecture. So you have to write some difficult words in your notebook and try to write simple meaning of that words, and also write some rhyming words in your notebook. So thank you so much.